ताईसाहेब तुम्ही नका असं मनाला लावून घेऊ. अहो एवढं तुमचं काम टाकून तुम्ही आलात हेच खूप आहे. अरे बापरे, साहेब आले वाटतं. आता हो ताईसाहेब. चंदू काका तुम्ही बघा, आपण बघू काय करायचं. तुम्ही दार उघडा. अहो पण उघडा, मी बघते. तुम्ही साहेब नाही आहेत घरात. त्यांची मुलगी ताईसाहेब ताईसाहेब आता भेटू नाही शकणार, त्यांचा मूड खराब आहे. तुम्ही उद्या या. त्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाहीये. मला माझे पैसे हवे, तेवढे द्या, मी जातो. ओ ते तुम्ही उद्या या. फोन करा आणि उद्या या तुम्ही. निघा. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? ताई तुम्हाला भेटणार नाहीयेत. आणि मीही तिला भेटल्याशिवाय जाणार नाहीये. आता ओ साहेब जा ना, आधीच खूप डोक्याला टेन्शन आहे इकडे. ताईसाहेब हा घ्या ज्यूस. हा हा इथे कसं? ए थांब, तुला बघ. थांब, ए थांब. ए चल तू बाहेर बाहेर. आमच्या ताईसाहेबांना काही करायचं नाही. तू निघ. ताईसाहेब तुम्ही इकडे या. ह्याला बघतोच मी. तू घराच्या बाहेर निघ अगोदर. हे बघ, तुझ्या ताईला काहीही करत नाही मी. उलट तुझीच नोकरी वाचवतो. नाही नको असेल तर सांग, मी परत फोडतो. फोड. आत्ता जोडलंय ना ते. बर, तुला जर तुझी नोकरी वाचवायची असेल तर एक काम कर, खाली जा आणि सिलिकॉनची ट्यूब घेऊन ये. म्हणजे हा वास जोडलाय कोणाच्या लक्षातही येणार नाही. बाय. हा बाय द वे, ते सिलिकॉन आहे ना, ते वासला आतनं लावून घे. म्हणजे असं पक्क जोडलं जाईल आणि कोणाला कळणारही नाही. हा बेटा तू ठीक आहेस ना? म्हणजे त्या मावल्याने तुला काही केलं नाही ना? तुला काही त्रास नाही ना झाला बेटा? हा सही बोल ना ग काहीतरी. अरे तू कॉलेजमध्ये पहिला आलायस हे कळलं असेल ना त्यांना? पण त्यांना कसं कळेल? अरे काय, हल्ली कंपन्यांची हीच पद्धत आहे. ते आपला एजंट पाठवतात कॉलेज मधून फ्रेश टॅलेंट शोधण्यासाठी. तसाच तुला सिलेक्ट केला असेल. तसाच शोधला असेल तुला. पण तुला उद्या जायलाच हवं. हो जाईन, पण काही तयारी वगैरे झाली नाही रे. आम्ही आहोत ना. आम्ही तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी करू. तुम्ही नाही म्हणजे बंधू मामा, तू वकील, दादा मामा अकाउंटंट, हा शेअर मार्केटवाला, पिंट्या मामा मेकॅनिक. तुम्ही सगळे मिळून माझा आत्मविश्वास वाढवू शकाल. पण कॉर्पोरेट इंटरव्ह्यू साठी तयारी म्हणजे, तुम्हाला कुठे कॉर्पोरेटचा काही एक्सपिरियन्स? काम कर मामा, ते तर आहेच ना. ते कुठे जाणार आहे? पण मी जर माझं एम्पायर उभं केलं तर तुम्हाला दोघांना कसलं मस्त वाटेल ना. मी खरं सांगू का, मला हे सगळं नाही पटत आहे. मामा मला माझ्या पायावर उभं राहायचंय. मला ना सेल्फ सफिशियंट व्हायचंय. मला हे दाखवून द्यायचंय की मी एका श्रीमंत बापाची हट्टी माजुरडी मुलगी नाहीये. कशात गुंतवशील? माणसांमध्ये. म्हणजे पैशानी भौतिक सुख विकत घेता येतात, पण ते पैसे संपले की त्या गोष्टीचा ओघही थांबतो. पण जोडलेली माणसं ही आयुष्यभर पुरतात. अच्छा, म्हणजे तू माणसं विकत घेणार? नाही रे, पण ते दिलेले पैसे योग्य माणसांसाठी खर्च करणार. चांगलं उत्तर आहे, आवडलं मला. थँक्स. अरे पण हे सगळे प्रश्न तत्व, मूल्य, मेहनत वगैरे असेच आहेत. काहीतरी टेक्निकली विचारा ना. त्याची गरजच नाहीये. तुझी डिग्रीच त्याची उत्तर देते. डॅडू बेटा मी ना खरंच खूप मेहनत करून स्वतःचे पैसे कमावणार आहे आणि ते 25,000 देऊन टाकणार आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. आज तुझा सगळा माल खपणार. खपणार म्हणजे खपणारच. थँक यू डॅडू.
आय लव्ह यू. लव्ह यू टू. टेक केअर. येस आणि नीट जा. येस. चंदू, ए चंदू, तिचं सगळं सामान घेऊन जा ना लवकर. नीट जा ग. बाय. प्रामाणिकपणेच करेन, पण इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आता मी पैसे कमवून तुमच्यासाठी काहीतरी करू शकेन याचा जास्ती आनंद. अरे तेच नकोय. हे बघ तुझा प्रामाणिकपणा काय आम्हाला तू स्वयंपाक करताना किंवा झाडाला पाणी घालतानाही दिसतो, पण नोकरी करशील ती स्वतःला तपासायला आणि सिद्ध करायला कर. कुणाची तरी दुसऱ्याची नोकरी करतोयस ह्या भावनेने नोकरी करू नकोस, तर ती स्वतःची आहे. सगळं आपलं आहे असं समजून केलीस तर त्यातून जे समाधान आणि आनंद तुला मिळेल ते त्यातून पैसा किती मिळतो ह्याच्यापेक्षा खूप महत्वाचा असेल. हो मामा. लोणच्यात मुरलेले मसाल्यात गाजलेले बेडेकर यांचा तयार लोणचे मसाला. ताई साहेब हे घ्या पाणी घ्या. ऊन बघा केवढं आहे. नाही नकोय मला. बरं राहिलं छत्री तर पकडू द्या. नकोय मला चंदू काका. तुम्ही जा तिकडे. तिकडे जाऊन उभं राहा. मध्ये मध्ये येऊ नका. तिकडे जा. किती झालाय काउंट ग बघ एकदा. ताई बेडेकरांचा लोणचे मसाला आहे. नक्की घ्या. आणि लोणचं तयार करणं अगदी सोपं आहे. म्हणजे पहिल्यांदा कैऱ्या कापून घ्या, त्याच्यात मीठ आणि मसाला टाका, त्याच्यानंतर एका बरणीत ते भरा आणि वरनं थंड झालेली फोडणी टाका आणि त्याच्यानंतर त्याच्यात लिंबू सुद्धा पिळा, म्हणजे जास्त चांगला स्वाद येईल. कैरीचंच होतं का लोणचं? नाही असं काही नाही. तुम्ही इतर भाज्यांचं सह करू शकता. म्हणजे मटार असेल, फ्लॉवर असेल, गाजर असेल याचं सह करू शकता. हा. मसाला कोणाचा आहे? बेडेकरांचा आहे ना. तुम्ही घेऊन बघा. नक्की नक्की. एक मला द्या. हा. तुम्हाला पण घेऊ आहे? थँक्यू थँक्यू थँक्यू. दोन 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 असं नाही. थँक्यू थँक्यू. 200 रुपये. मॅडम मला पण 4 पॅकेट. थँक्यू. अरे वा, अचानक जोर धरलाय विक्रीने. जमतंय की सईबाईंना. हा माणूस, या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. हाँ हे पैसे तुमचे. सर आज हाफ डे आहे तर घरी जाऊ. हो ठीक आहे, ठेवा. वा, काय विक्री विक्री खेळताय. तू काय करतोय तिथे? 1000 रुपयापासून आम्ही पुन्हा सुरुवात करतो. तू इथे सांग. नीट लक्ष दे. मी चीट करत नाही आणि करणारही नाही. डॅड, तू इथे सांग. लक्ष दे नीट. मी स्वतःच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी विकून दाखवणार आणि तुला तुझे पैसे परत देणार. फक्त 100 रुपयाचे. थँक्यू. सई ताई सई, साहेब, अगं ऐक पाणी घ्या ना. ना तू तुम्ही. बस, मी ऐका करते. ना, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं पण नाही. ताई साहेब पाणी तर घ्या ना. ओ ताई साहेब. काका काका, बेडेकरांचा लोणचे मसाला आहे. एकदा वापरून बघा तुम्ही. हो उत्तम आहे. आम्ही स्टॉल लावलाय. बघा एकदा तुम्ही वापरून बघा. किती याचे? 100 रुपयाचे. येस, थँक्यू सो मच.
ताईसाहेब ऐका ना, अहो. बरं पाणी थोडा आराम पाणी करा. अहो, तर ऐका, पी. पाणी. सई काका एक्सक्यूज मी बेडेकरांचा लोणचे मसाला आहे, उत्तम आहे, एकदा वापरून बघा. नाही तो अजून लावला होता, लागत नाही. तो ट्रॅफिक मध्ये असेल. अरे मग तसं कळवायला नको का? दिवस कसे आहेत? तू परत एकदा फोन लाव. थांब थांब थांब, माझं लक्ष चांगलं आहे, मी फोन लावतो. नॉट रिचेबल आहे. आता काय वाट बघूया. नाही नाही. तू एक काम कर, तू त्या मल्होत्राला फोन लाव. काय मल्होत्राला फोन? अरे काय वशिला आम्हाला फोन करायला सांगत नाहीये मी, नुसती चौकशी तर करूया. मी बोलू? नको, मी बोलू. आदित्य आला, थँक गॉड. त्यांनी असं सगळ्या गर्दीला साईडला केलं आणि तुला असं उचललं आणि इकडे आणलं. थँक गॉड. सई, विचार कर ना, त्याला जर थोडा जरी उशीर झाला असता तर. ही आणि तुला माहितीये त्यांनी पैसे पण दिलेत. पैसे? हा, कसले? हा, हे घे, बघ ना. गाडीचे 8,000च झाले होते, वरचे पैसे परत करतोय. कुठे म्हणजे आतमध्ये? सई ताईंना आता तुम्हाला भेटता येणार नाही. अच्छा, डॉक्टरांनी सांगितलं का? माझे मालक म्हणालेत कोणाला एंट्री द्यायची नाही. तुमच्या मालकांना हे माहिती आहे ना की तिला इथं मीच घेऊन आलो होतो, ऍडमिटही मीच केलंय, म्हणून चौकशीसाठी आलोय. आणि तुम्ही होता ना तिथे? होतो, पण आता आतमध्ये जायचं नाही, साहेबांची ऑर्डर आहे. अरे आज जातो, चौकशी करतो आणि निघतो, एवढं काय त्यात? हे बघा, आतमध्ये कोणालाच सोडायचं नाही असं साहेबांनी सांगितलेलं आहे. अरे काय खाणार नाही तुमच्या ताईला? मलाही काय फार हाऊस नाही तिचं तोंड बघायची. अहो जा ना, तेच तर सांगतोय. अहो माझी नोकरी जाईल हो. गेल्या खड्ड्यात. तिला नाही ना भेटलो तर काहीही फरक पडणार नाही. माणूस की म्हणून आलो होतो, खाली रिसेप्शनला चौकशी करतो आणि निघतो. रूम 202 मध्ये सई म्हणून आहे. ए झिरो, इथे काय तुझं? हा, सईलाच भेटायला आलो होतो, तिची तब्येत. नाव घ्यायचं नाही सईचं. एक्सक्यूज मी. हे बघा, मीच तिला इथे. काय तूच तिला काय? हा, काय करणार तू? हे बघा, ए काय करणार काय तू? हा, पैसे पाहिजे ना तुला? तोंडावर मारतो तुझ्या पैसे. कसला माज आहे हो तुम्हाला पैशांचा? इकडं माणुसकी दाखवायची सोय नाही राहिली. सारखं आपलं पैसे पैसे. हे तुमचे पैसे आहेत ना, ठेवा तुमच्यापाशीच, मला नकोत. आणि तुमच्या मुलीलाही नाही भेटायचंय मला. ए ए चला चला, सई बेटा घरी जाणार. सावकाश, चलो हळू. हा, पर्स दे ना. आरामात. हळू हळू. चंदू, जी सर. कोणाला आज जाऊ दिलं नाहीस ना? हो, नर्सला? ते सोडून. नाही, कोणालाच नाही. शाबास. आता अजून एक काम, ताईवर कंप्लीट कंट्रोल ठेवायचा. तिला बेडवरून अजिबात खाली उतरू द्यायचं नाही. रेस्ट म्हणजे कंप्लीट बेड रेस्ट. आता आलं ना खरं बाहेर. अरे मी तिथे 5:45 पोहोचलो होतो, पण ते साहेब आधीच ऑफिस मधनं गेले होते. साहेब आधीच गेले होते? 6च्या आधीच? पण मग एवढ्या उशिरा जायचंच कशाला म्हणतो मी? काय दादा, काय रे? अरे रस्त्यात एका मुलीला चक्कर आली. मुलगी मदत करायला कुणीच नव्हतं आसपास, म्हणून तिला हॉस्पिटलला तसंच घेऊन गेलो बेशुद्ध अवस्थेत. तिथल्या फॉर्मॅलिटीजला थोडासा वेळ लागला, म्हणून नाही म्हणजे तसंच नव्हतं ना तिला सोडता येत. आता वाटतंय चूकच केली, मदत केली आणि नंतर अपमानही करून घेतला. जा पटकन हातपाय धु. गाडीचे 8,000च झाले होते, वरचे परत करतोय. सई नाही अगं, तो खूप चांगला आहे. अगं तुला माहितीये का, त्यानेच तुला उचलून आणलंय इकडे. त्याला बिचाऱ्याला कुठेतरी इंटरव्ह्यूला पोचायचं होतं, तुझ्यामुळे उशीर झाला असणार आहे खरं तर त्याला.
नाहीच म्हणायला हवं. पण पालेभाजी आणि भाकरी दे, नाही तर पाहतच बसतात दिवसभर. हं? आणि हो, त्या शकू आजीच्या नातवाचं लग्न आहे आज, तर तू आणि बंधू जा. हं? आहेराचं पाकिट भरून ठेवलेलं आहे मी, समजलं? मामा हं. नाही गेलं तर नाही चालणार का? का जायचं का नाही हे पण तुला? नाही जाईन मग लगेच नाही गेलं तर नाही चालणार. जा. हं? आवरा आवरा पटापट आवरा, येतो मी. आदित्य, डोळ्यात पडू नको, उठ. आवरा आता, गेलो. तिला फ्रेश होऊ देत. तुला वॉकला नाही जायचंय? अगं पण अरे मॉर्निंग वॉकला जायचं नाही. चल चल माझ्यावर, मी तुला सांगते, ऐक. तू ना खरंच ए झिरो, तिच्याकडे नीट लक्ष ठेव आणि तिला फोनवर बोलू देऊ नकोस. तिला बेडवर अजिबात उतरून द्यायचं नाही, चल, चल, नाही तर तुझी नोकरी आणि मी आहे, लक्षात ठेव. तू ना बिंडोकपणाचा कहर आहेस, कहर. आता काय केलंय मी? मुलीची काळजी पण घ्यायची नाही. अरे हो बाबा, काळजी घ्यायची, पण ही कसली अगोरी काळजी? मी तुला सांगते, अशाने ना ती कंटाळे ना तुला. अजिबात कंटाळणार नाही. ती माझी मुलगी आहे, तिला माहितीये तिचा डॅडू कसा आहे ते, कळलं? मग आणखीन किती दिवस असा बांधून ठेवणारच तिला? काय मूर्खपणा केलास तू? जाऊ दे, आता जुन्या गोष्टी उगाळायला मला सुद्धा अजिबात आवडत नाही. पण मुद्दा काय आहे की आपली सई अतिशय हुशार आहे, म्हणून तुला म्हणते जरा सांभाळून राहा. तुझ्या भपक्याला ती अजिबात भाळणार नाही. तिच्या पसंतीचा एखादा चांगला मुलगा तिला सापडला ना की तुझ्या बंधनातून ती मुक्त होईल आणि भुर्रकन निघून जाईल. तुला सुद्धा कळणार नाही. फक्का मला भपका म्हणाली? इतका म्हातारा झालो मी? आदित्य बाळा, माझं वय काय? 86. 86. म्हणजे फार वेळ नाही राहिला आता. बाळा, आता तुझं लग्न व्हायला हवं लवकर. मी तुझ्या आईचा हात हातात घेऊन वचन दिलं होतं की तुझी काळजी घेईन आणि जोपर्यंत तुझं तुला मिळवून देत नाही तोवर प्राण सोडणार नाही. अप्पा, आता घाई करायलाच हवी. नाही थांबा थांबा थांबा, देतो. तुम्ही उतरू नका, थांबा, मी देतो. हे घ्या. पण ताईसाहेब, बोलून झालं की लगेच मोबाईल माझ्याकडे द्या प्लीज. चंदू काका, मला भूक लागली आहे खूप, मला काहीतरी खायला द्या ना. हे घ्या, चहा देऊ का तुम्हाला? मग चहा नको मला. मग हे घ्या, फळं द्या. नाही, मला फळं पण नको, मला खूप कसं तरी होतं, मला उलटी होतं असं वाटतं. मला काहीतरी मस्त चमचमीत खायला आणून द्या ना. बरं, पण तुम्ही खाली उतरू नका ना, मी आलो. चंदू काका, बॅटरी गेली आहे फोनची, पूर्ण ड्राय झालाय फोन. तुम्ही एक काम करता, मॉमच्या रूम मधून चार्जर आणता पटकन. हो, नाही मी आणतो, पण तुम्ही खाली उतरू नका. मी हा गेलो आणि हा आलो. हा, या. चंदू काका, ताईसाहेब, अहो नका हो असं करू, माझी खरंच नोकरी जाईल हो. काय इथे काय करतेस? मी अंकल काय नाही. आज जायचंय परत कमाईला? नाही, पण ते सई बेड रेस्ट वर आहे, ती कुठेही येणार नाही, कळलं? चल घरी जा, चल चल पटकन. सई बाहेर जायला नको कुठे यार.
जातो, खरंच जातो. त्या सगळ्या परत एकत्र करायच्या, ज्यूस करून घ्यायचं त्याचं, आणि मग सगळ्यात शेवटी आपलं आलं असतं ना, तर आल्याचा तुकडा घ्यायचा, एवढा तुकडा घ्यायचा धरण, आणि तो वर्ण व्यवस्थित त्याचा रस त्याच्यावर होता. हे सगळं आहे आपल्याकडे. चंदू काका, कंटाळा आलाय का तुम्हाला? मी करते. नाही नाही, अहो असं काय म्हणताय, मी करतो. मला ते नको, नाही नको, जाऊ दे, मला काहीच नको मग खायला. मला ऑलरेडी बरं वाटत नाही, त्याच्यात मला काही झालं तर मग डॅड कसं तरी होतं मला. अहो नाही नाही, मी 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 करतो. माझी नोकरी जाण्यापेक्षा मी काहीतरी करतो. थांबा. गाढ झोप लागलीये आणि सक्त ताकीद दिलीये. काय? कोणालाही आतमध्ये पाठवायचं नाही. अरे पण मी रोज ऑफिसला जायच्या आधी तिला भेटतो ना, एकदा भेटतो फक्त. काय गरज आहे, म्हणजे काय गरज आहे? आणि तुम्हीच म्हणालात ना, कोणी जर का आत गेलं तर माझी नोकरी गेली. करेक्ट. आय लाईक दिस चंदू. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. व्हेरी गुड. अरे देवा, आज नोकरी जाते वाटतं. अरे पत्र बदललेत की नाही बघतोय. पिंट्या मामा, तू ग्रेट आहेस. अरे आता मिळालेत पैसे तर देऊन टाकायचं ना, कशाला उगाच घरी ओरडा खातोयस? दुर्लक्ष करायचं रे. नाही अरे प्रेमाने आणि आपुलकीने बोलतात की नाही ते, मग करायचं थोडस. काय होतं त्याला? अच्छा. आणि इथं काय चाललंय? ए, माणुसकी का प्रेम? माणुसकी. हा? माणुसकी रे. अरे मग बोल ना तिच्याशी. बोलायचंच आहे तुझ्याशी. पण मला नाही बोलायचंय. काय झालं ना तेवढा अपमानपूर आहे. ओय हॅलो, निघालास कुठे? मी काय मूर्ख इथे यायला? बघ काय बघतो, काय दिसतंय? 2 बदलले, 2 बाकी आहेत. 2 बाकी. ही पोरगी परत पैसे घ्यायला आली नाही ना? ताईसाहेब, ताईसाहेब अहो फोन उचला, माझी नोकरी जाईल. ताईसाहेब. हॅलो, हा चंदू काका. हॅलो ताईसाहेब, अहो तुम्ही कुठे आहात? लवकर घरी या तुम्ही. अहो साहेब आत्ताच घरून निघालेत ऑफिसला जायला. प्लीज तुम्ही लवकर या, माझी नोकरी जाईल. प्लीज प्लीज. हो चंदू काका, येतेय मी. ठेवा तुम्ही फोन. हॅलो. जे काही बोलले वागले ते सगळं विसरून जा. विसरलो. मला तुला मनापासून सॉरी म्हणायचंय. ओ, कशाबद्दल? मी वाटेल तशी वागले, बोलले आणि हट्टीपणा केला त्या. हट्टी तर तू आहेच. मी तुला इतका त्रास देऊनही तू मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मला असं कळलं की डॅड पण तुला बरंच बोलला, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. पण म्हणजे तू मला त्रास दिलास हे तू मान्य करतेस? तसं नाही. मग कसं आहे? असं पकड. उफू करून पी. काय ग, तू खरंच इथं मला सॉरी म्हणायला घरी खोटं सांगून लपून छपून वगैरे आलीस? अहो किती टेन्शन देत आहेत. आले ना बाबा. हो पण माझा जीव काढलात ना. साहेबांना अडवायला काय काय करावं लागलं माहितीये तुम्हाला? आले ना पण मी. हो अहो साहेब तर तुम्हाला भेटल्याशिवाय जातच नव्हते ऑफिसला. कसं बसं पाठवलं मी त्यांना. चांगलं, आता टेन्शन नाही. अहो पण डॅड, चंदू काका पळा. एक मिनिट पळू नका. थांबा. नाही तुम्ही दार उघडा. मी झोपते. ऐका ना, त्याला तिथे थांबून ठेवा प्लीज.
लवकर गेलास तर लवकर येशील ना घरी? आणि मला येताना आईस्क्रीम आण. ओके, नक्की. ताईसाहेब काय हे, आज माझी तुम्ही नोकरी घालवलीच होती, तरी नशीब तुम्हाला साहेबांनी बघितलं नाही. ते बघितलं असतं काय? बघितलंच होतं त्यांनी मला. काय? पण मी काय केलं, आजीचा स्कार्फ बांधला होता आणि मग तो स्कार्फ कुठे आहे माझा? चंदू काका स्कार्फ कुठे आहे माझा? मला काय माहित. मला माझा स्कार्फ हवा आहे आत्ताच्या आत्ता. हो पण मला अगोदर बघू तर द्या तो. अहो हे काय करतायत? चंदू काका आजीचा स्कार्फ आहे, माहितीये ना तुम्हाला. ते मी शोधतो ताईसाहेब. तुम्हाला काय खायला देऊ का मी? नाही मला काही नकोय हो काका. थांबा जरा 1 मिनिट. अहो ऐका तर, मी काय म्हणतो, मी शोधतो ना, तुम्ही. अहो अहो तुम्ही शांत व्हा ताईसाहेब. अहो काय करताय तुम्ही हे? सलवार कुर्ता ओढणी ओढणी पोलीसची ओढणी. अरे गुलामा, इथे लपवतस काय? अहो लपवत नाहीये, आता तात्पुरती म्हणून ठेवतोय, ती परत द्यायची. तुम्ही नका लक्ष देऊ. मी कशाला लक्ष देऊ? ही तुझी समस्या आहे, तू सोडव. मी कोण सोडवतो? ठीक. समस्या असं काही असताना घर कसं भरलेलं वाटायचं. गेले विचार सुटली. माझ्यासारखं तुझ्या आईचं मरण तुला नाही बघावं लागलं. जनपळ भर म्हणतील हाय हाय, जनपळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य. मी पण म्हणजे तू कुठे गेला होतास? म्हणजे पण तू जाणार होतास ना. आता बघ बाबा, दादा मामाला काय सांगायचं ते. घाबरू नकोस मला. जरा पाणी दे, घशाला कोरड पडली माझ्या. आदित्य. हा आलो आलो. हे आदित्य आलो. बंधू इकडे. हा हा तो पुरावा आहे त्या घरगुती तंट्याचा. आणि हा दुसरा पुरावा. दादा मामा. काय आहे काय एवढं कपटात? मला माहितीये, याने मगाशी कपाटात उंट ठेवले 3. पण ना. बघ बघ. डॅड मला नको ते स्कार्फ, मला माझाच स्कार्फ हवाय. बर मग हा ब्लू छान आहे की नाही?
हा बघ काय कलर आहे, काय मार्वलस कापड आहे, किती फॅन्टॅस्टिक टच आहे याचा. फील कर फील कर. डॅड नको ना, मला माझा हातचा स्कार्फ हवाय. अगं कधी हरवलाय तुझा स्कार्फ? कधी हरवला तुझा स्कार्फ? आज हरवला. आज 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 कसा हरवेल? आज तर तू घरीच होतीस ना? घरीच हरवलाय, कपाटात सापडत नाहीये, हवाय मला आत्ता. अरे नाही, माझ्याकडे नाहीये रुमाल, तिथेच राहिला असेल कदाचित. हे बघ, तुला ना वस्तूंची किंमतच नाहीये. तुला चटका बसू नये म्हणून दिला होता आणि तशीच सोडून आलीस. हे बघ, ते काही नाही. उद्या एक हात से दे आणि एक हात से ले. माझा तुझ्याकडचा तो रुमाल आणून दे आणि तुझा स्कार्फ घेऊन जा. अरे पण माझ्याकडे नाहीये तुझा रुमाल. मग शोध. काय शोध रुमाल. उद्या मला हवाच आहे, सकाळी त्याच चहाच्या टपरीवरती. आणि लक्षात ठेव, एक हात से दे एक हात से ले. बाय. मग ठरलं तर उद्या सकाळी आपण त्या टपरीवर जाऊया, तो रुमाल शोधूया, त्या आदित्याला देऊन टाकूया आणि त्याच्याकडून माझा स्कार्फ घेऊया. ओके ओके. मी नाही देणार कोणाला रुमाल. कसला जेवलो देवा, एकदा फक्त एकदा ढेकर येऊ दे रे. मला ऑफिसमध्ये टेबलवर घालायला होईल. नको नको, अंग पुसायला वापरेल मी, मऊ दिसतंय. नाही, टेबलवर घालायला चांगला आहे. जुनं झालं की पुसणं करता येईल, छान टिपलं जाईल. भारी आहे, मोठं आहे. मला गॅरेज मध्ये गाड्या पुसवायला भेट, आणि तसंही मी लहान आहे, मलाच द्यायला पाहिजे तुम्ही. कशाला? दुपट करायला. लहान मोठ्याचा काय संबंध? हे फडकं लागेल. अरे बंधू, अरे मॅडम काय कटकट लावली हो, केली ना माझी नुकसानी. आता रोजच्या गिराकाला काही ही फालतू चाय देऊ? आता किती नुकसान झालंय तुमचं? सांगा सांगा मला, नक्की किती नुकसान झालंय तुमचं? मला ऐक ना, जाऊ दे, ऐक ना. अगं आदित्य कधी पण येईल, आपण आपलं काम करूया ना. आणि आदित्य आला आणि रुमाल नसेल मग? तसं होणारच नाही. एक मिनिट. हॅलो चंदू काका, एक काम करा, एक डझनभर रुमाल घेऊन इथे चहाच्या टपरीवर या. मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पाठवते. हा, बाय. हा, हे काय बांधून ठेवलं म्हणून जाणवलं नसेल हाताला. असं होतं. थँक्यू. थँक्यू काय अप्पा. बघू ते
माझा सोटा कुठे? सोटा ना, हे बघा तुमचा सोटा. आणि माझी आमची डबी कुठे? ती ना आप्पा, हे बघा इथेच आहे. सगळं अगदी तुमच्या हाताशीच ठेवलेलं आहे. पाणी आणून ठेवलंय. अरे वा. आणि काही लागलंच तर पिंट्या मामाला बोलवून घ्या ना गॅरेज मधनं. तू पुन्हा बसला? तुला जायचं नाही? सांग ना कसं आहे. मला सांग, तो स्कार्फ आप्पांकडून आणण्याची गरजच काय होती? गरज मला काहीच गरज नव्हती. गरज नव्हती ना, मग एवढं तडफडत का होतास स्कार्फ साठी? काय मॅटर तर नाही ना? का तुझा रुमाल देऊन हा स्कार्फ घेऊन आलास? कालचा ह्याचा रुमाल धुवायला नव्हता. तू रुमाल देऊन आलायस काय? रुमालाच्या बदल्यात स्कार्फ. प्रगती आहे, लग्न होणार लवकर. अरे चुकून आलंय ते माझ्याकडे आणि माझाही रुमाल चुकून गेलाय तिथे. म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास कसा ठेवायचा? रुमालामध्ये साधा रुमाल तर येतो. हा हा, ठीक आहे, देतो तुझा स्कार्फ. दादा, एक मिनिट. हे घे तुझ्यासाठी स्कार्फ. शी, हे काय? हा स्कार्फ आहे माझा. नाही, कोणाच्या तरी गळ्यातला आहेच ना. मग ह्या स्कार्फ मध्ये आणि तुझ्या स्कार्फ मध्ये काय फरक आहे? घे हा, आणि मी ठेवतो याच्यातला कुठला तरी रुमाल. मला माझा स्कार्फ दे. मग मला माझा रुमाल दे. अरे नाहीये तुझा रुमाल माझ्याकडे. मग का खोटं बोललीस की आहे म्हणून? नाही, जाऊ दे, आता तुझा स्कार्फ देतच नाही तुला. जा.